ओके, गुड मॉर्निंग. आज आपण शिकणार आहोत सेकंड क्वेश्चन्स आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा, जो की मॅथ पार्ट 1चा असेल. यामध्ये आपण ईच क्वेश्चन्स 1 मार्कचे बघणार आहोत. कोणते? ईच क्वेश्चन्स 1 मार्कचे. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स पहिला दिलेला आहे, स्टेट विथ रिझन्स वेदर द इक्वेशन्स 3x² minus 7y is equal to 13 is linear equation with two variables. म्हणजे दिलेले इक्वेशन्स 3x² minus 7y is equal to 30. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का? का असेल? उत्तर नो. का असेल? नो. का? बिकॉज द मॅक्झिमम डिग्री ऑफ व्हेरिएबल लिनियर इक्वेशन मस्ट बी 1. लिनियर इक्वेशन मध्ये मॅक्झिमम डिग्री किती असली पाहिजे? 1 असली पाहिजे. याच्यामध्ये मॅक्झिमम डिग्री किती आहे? 2 आहे. त्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही आहे. रिझन काय असेल? द मॅक्झिमम डिग्री, ओके, द मॅक्झिमम डिग्री in linear equations must be 1. म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये डिग्री किती असली पाहिजे? 1 असली पाहिजे. ओके. इन दिस equations the term 3x² has degree 2, so that it is not a linear equation in two variables. अंडरस्टँड? ओके. तर आपण आता जाऊयात पुढच्या क्वेश्चन्सकडे. पुढचा क्वेश्चन काय सांगतो? शो दॅट द कंडिशन व्हेरिएबल x and y, two numbers differ by 3. Yes. बघा, सोपं आहे. शो द कंडिशन युजिंग x and y, two variables differ by 3, x minus y. सोल्युशनमध्ये काय येईल? x मायनस. डिफर म्हणजे काय? मायनस. डिफर असल्यानंतर मायनस वापरायचं. ओके. तर काय येईल सोल्युशनमध्ये? x मायनस y इज इक्वल टू 3. x मायनस y इज इक्वल टू 3. इट्स युअर आन्सर. दॅट्स ऑल. म्हणजे दोघांचा डिफरन्स किती असला पाहिजे? 3 असला पाहिजे. त्यामुळे एक संख्या x आहे, दुसरी संख्या y असेल, तर x मायनस y इज इक्वल टू 3. ओके. इज इट क्लिअर? ठीक आहे. चला तिसऱ्या क्वेश्चनकडे. तिसरा क्वेश्चन आहे, फॉर द इक्वेशन 4x प्लस 5y इज इक्वल टू 20 फाइंड द y अँड व्हेन x इज इक्वल टू 0. सिम्पल. x किती असला पाहिजे? 0 आहे. सोल्युशनमध्ये काय असेल? 4x प्लस 5y इज इक्वल टू 20 and x is equal to 0. Therefore x is equal to 0. Put in equation. We get equation मध्ये टाकायचा x is equal to 0 टाकला, प्लस 5y is equal to 20. मग 0 ने 4ला केलं 0 प्लस 5y is equal to 20. मग इकडे आला 5y is equal to 20. y इकडे ठेवला, 5 तिकडे गेला तर काय होईल? तो डिवाइडमध्ये होईल. डिवाइड 5. तर y इज इक्वल टू 5 4 जा 20. तर y ची किंमत किती आली? 4. y ची किंमत किती आली? इकडे 4 आली. क्वेश्चन्स नंबर 3 समजला? त्याचं एक्सप्लेनेशन्स. इज इट क्लिअर? ओके. एक्सच्या जागी 0 ठेवायचं. 0 ठेवल्यानंतर इथं किती येतं? 0 येतं.
आणि 5y आणि 5ला तिकडे नेल्यानंतर डिवाइड मध्ये जातो y इक्वल टू 4. ओके, चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलं आपल्याला? राईट एनी टू सोल्युशन्स. बघा, टू सोल्युशन्स बरोबर आहे. म्हणजे टू सोल्युशनमध्ये कसं येईल? जसं की फॉर एक्झाम्पल्स सोल्युशनमध्ये काय दिलेलं आपल्याला? सोल्युशनमध्ये क्वेश्चन नंबर 4 बघा, सोल्युशन्स की x प्लस वाय इज इक्वल टू 7. x प्लस वाय इज इक्वल टू 7. मग 7 कधी येईल? ज्यावेळेस हेअर x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 असेल. ओके, x इज इक्वल टू 0 असेल तर काय येईल? 7 येईल. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू 0 0 प्लस y इज इक्वल टू 7. मग y इज इक्वल टू 7. म्हणजे फर्स्ट सोल्युशन किती मिळालं आपल्याला? फर्स्ट सोल्युशन्स 0 7. म्हणजे x जेव्हा 0 असेल तर y काय असेल? 7 असेल. त्यावेळेस हे इक्वेशन सॅटिस्फॅक्शन होईल. हे पहिल्या कंडिशन्स. सेकंड सोल्युशन कसं असेल? सेकंडमध्ये बघा, x इज इक्वल टू आपण 1 घेतलं. x इज इक्वल टू 1. मग x च्या जागी 1 टाकायचं. 1 प्लस y इज इक्वल टू 7. तर y इज इक्वल टू 7 मायनस 1. y इज इक्वल टू 6. म्हणजेच काय? सेकंड सोल्युशन कसं आहे? सेकंड सोल्युशन्स x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 6. ज्यावेळेस x इज इक्वल टू 1 असेल, y इज इक्वल टू 6 असेल, त्यावेळेस x प्लस y काय होतं? 7 होतं. इज इट क्लिअर? आलं लक्षात? ओके. सेकंड, बघा आपल्याला सांगितलंय, हा पण क्वेश्चन खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 5 कडे वळा. ओके, म्हणजे सांगितलंय की डिसाइड 0,2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स 5x प्लस 3y इज इक्वल टू 6. म्हणजे 0,2 जर म्हणजे x ची व्हॅल्यू 0 टाकली, y ची व्हॅल्यू 2 टाकली, x ची व्हॅल्यू 0 टाकली, y ची व्हॅल्यू 2 टाकली, तर LHS आणि RHS दोन्ही इक्वल होते का? जर असेल तर सोल्युशन, अदरवाईज नो. तर चला तर ठीक आहे, चेक करूयात. ओके, सोल्युशन्स बरोबर आहे. हिअर 5x प्लस 3y इज इक्वल टू 6 हा इक्वेशन आहे. आणि हिअर x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 2. पुट इन इक्वेशन वी गेट. इक्वेशनमध्ये टाकायचं आणि सॉल्व करायचं. ठीक आहे. 0 प्लस 3 2 इज इक्वल टू 6. म्हणजे बघा इथे किती आला? 0 आला प्लस 3 टू द 6 इज इक्वल टू 6. 6 इज इक्वल टू 6 मीन्स RHS इज इक्वल टू LHS. सो देअरफॉर 0,2 इज द solution in given equation. समजलं? ओके, क्लिअर? हे झाला आपला 5th नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 6 कडे. क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. काय सांगितलं? 2 सोल्युशन्स. ओके, 6 नंबर काय सांगितला? 2 सोल्युशन्स. एनी 2 सोल्युशन्स इक्वेशन a मायनस b इज इक्वल टू -3 इज इक्वल टू -3.
ओके इज इक्वल टू -3. चला तर आपण बघूयात. तर फर्स्ट सोल्युशन सेम असंच आहे. म्हणजे ह्या क्वेश्चन कोणत्या क्वेश्चनसारखा आहे माहिती आहे? हा क्वेश्चन्स आहे 4th नंबरच्या क्वेश्चनसारखा सेम आहे. म्हणजे पहिला आपण x इज इक्वल टू 0 टाकली तर y ची व्हॅल्यू मिळाली. सेम इथे काय टाकायचं, a इज इक्वल टू 0 टाकून बघायचं. म्हणजे क्वेश्चन नंबर 6चं सोल्युशन आपण बघूयात. 6चं सोल्युशन देन क्लिअर. हां चला काय दिलेलं आपल्याला, a मायनस b इज इक्वल टू -3. ओके इज अ इक्वेशन इज गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे. आपण हेअर a इज इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन वी गेट तर टाकलं 0 मायनस b इज इक्वल टू -3 मायनस b इकडे उरला इज इक्वल टू -3 मायनस मायनस कट म्हणजे b इज इक्वल टू 3 म्हणजेच काय पहिलं सोल्युशन किती मिळालं, जर a 0 असेल तर b किती असेल 3 असेल, जर a 0 असेल तर b 3 असेल. तर फर्स्ट सोल्युशन हा काय मिळाला, फर्स्ट सोल्युशन आपल्याला मिळाला बरोबर आहे. सेकंड सोल्युशन्स आपण कोणती पण दुसरी किंमत टाकायची, जनरली सोपी किंमत टाकायची. आपण टाकली सेकंड म्हणजेच हेअर a इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन वी गेट काय मिळतं. ठीक आहे म्हणजे टाकलं याच्या जागी किती टाकले आपलं 1 मायनस b इज इक्वल टू 3 आता हा इकडे गेला तर काय मिळाला, तो काय होऊन जाईल 1 इकडे गेल्यानंतर प्लसमध्ये होऊन जाईल -b इज इक्वल टू -3 + 1 तर -b इज इक्वल टू -3 + 1 -2 मग b इज इक्वल टू मायनस मायनस कट b इज इक्वल टू 0. सेकंड सोल्युशन्स आपल्याला काय मिळालं, हे सेकंड सोल्युशन्स बरोबर आहे. म्हणजे हा क्वेश्चन समजला, फर्स्ट सोल्युशन कसं मिळालं, सेकंड सोल्युशन कसं मिळालं. ओके क्वेश्चन नंबर 6चा होता. ओके त्यानंतर वळूयात आपण क्वेश्चन नंबर 7 कडे. कोणत्याकडे, क्वेश्चन नंबर 7. ओके आता 7 मध्ये काय विचारलं, क्वेश्चन नंबर 7 बघा काय विचारलं इथे की x + 2y इज इक्वल टू 5 अँड 2x + y इज इक्वल टू 7 असं असेल. फाइंड आपल्याला काय करायचं आहे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. ओके चला तर ह्या क्वेश्चन नंबर 7 ला करण्यासाठी आपण काय करूयात, ओके क्वेश्चन नंबर आपण 7 कडे वळूयात. 7 मध्ये काय सांगितलं, इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2x + 2y इज इक्वल टू 5 2x. ओके त्यानंतर क्वेश्चन कसं दिलेलं आहे 2x + y इज इक्वल टू 7 अँड देन फाइंड द व्हॅल्यू. काय सांगितली आपल्याला त्यांनी व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे बरोबर आहे. त्यामुळे काय करायचं, सेम त्या दोघांची इक्वेशन बघा सोल्युशनमध्ये दिलेलं आहे. सोल्युशन्स क्वेश्चन नंबर 7चं सोल्युशन आपण बघूयात बरोबर आहे. तर x प्लस ह्या ठिकाणी बघा सोल्युशन्स. ओके क्वेश्चन काय, इक्वेशन काय दिलं, x + 2y इज इक्वल टू 5 इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 2x + y इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपण ॲड करूयात. ओके इक्वेशन 1 अँड 2 ॲड वी गेट
काय मिळते ते बघूया. ठीक आहे, काय केलं ॲड केल्यानंतर x + 2y = 5 प्लस 2x + y = 7. ॲड केल्यानंतर x + 2x 3x प्लस 2y + y 3y आणि हे 5 + 7 12. 5 + 7 12 बरोबर आहे. मग काय केलं, हे इक्वेशन नंबर आपल्याला 3 मिळालं. किती मिळालं? 3 मिळालं. इक्वेशन 3 डिवाइड 3 बोथ साईड दोन्ही साईडला 3ने आपण काय केलं, डिवाइड केलं. वी गेट काय मिळतं या इक्वेशनला, तर 3ने दोन्ही साईडला डिवाइड केलं तर काय मिळतं? ओके गुड. काय मिळालं? x + y = 3ने डिवाइड केलं, याला बघा 3 कटलं आणि इथे आलं 4. म्हणजेच काय मिळालं? x + y = 4. x + y = 4 म्हणजे तेच आपलं याचं उत्तर आहे. म्हणजे बघा x + y = 4. इज इट क्लिअर? आलं लक्षात? हे होतं इक्वेशन नंबर आपलं 7. इज इट क्लिअर? आता त्यानंतर येईल इक्वेशन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आपला. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं? dx आपल्याला दिलेला x = -3. आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड द d. मग क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8चं सोल्युशन्स बघा. dx = 24, x = -3. फॉर्म्युला काय? x = dx/d. बरोबर आहे. आता आपण xच्या जागी x ची व्हॅल्यू टाकून द्यायची. x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -3 = dx ची व्हॅल्यू 24/d. बरोबर आहे. 24/d जी व्हॅल्यू होती ना ती व्हॅल्यू टाकून द्यायची. मग किती होतं? आपण डीला इकडे आणलं तो इकडे येतो. मग डी काय होतो? = 24 - 3 डिवाइडमध्ये जातो. तर d = -8. उत्तर किती आलं? d = -8. हे होतं क्वेश्चन नंबर 8चं सोल्युशन्स. ओके, समजलं? ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 9 कडे वळूयात. बघा, क्वेश्चन नंबर 9 हा आपला काय वर्ड प्रॉब्लेम आहे. द कॉस्ट ऑफ 5 बुक्स, cost of book 5 rupees more than twice of the pen. Show the using linear equations. Cost of book x, cost of pen y. म्हणजे बघा इथे काय दिलेलं आहे? बुकची किंमत पेनच्या किमतीपेक्षा 5 ने अधिक आहे असं असेल तर लिनियर इक्वेशन्स बनवा आणि बनवताना बुक्स = x घ्या आणि पेन = y घ्या. ठीक आहे, तर घेऊयात सोल्युशन्स. क्वेश्चन नंबर 9चं सोल्युशन्स. क्वेश्चन नंबर 9चं सोल्युशन्स. ओके, तर ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ बुक, पहिलं कॉस्ट ऑफ बुक = x. कॉस्ट ऑफ पेन = y. कॉस्ट ऑफ पेन = y. बरोबर आहे. कॉस्ट ऑफ पेन = y. आणि इथं काय ट्वाईस दिलेलं आहे, दुप्पटपेक्षा. म्हणजेच कशी बनलं? ट्वाईस ऑफ द कॉस्ट ऑफ पेन. मग पहिलं कंडिशन ट्वाईस ऑफ द कॉस्ट ऑफ पेन म्हणजे काय? पेनपेक्षा डबल किंमत आहे. बरोबर आहे. पेन म्हणजेच किती आलं? 2y. बघा पेन किती आपल्याकडे y आणि कॉस्ट ऑफ बुक कशी आहे? x आहे. म्हणजे ट्वाईस द कॉस्ट ऑफ पेन = 2y. म्हणजे इक्वेशन आपलं काय झालं? सेट द इक्वेशन्स. x म्हणजेच बुकची किंमत ही पेनच्या दुप्पट आणि 5 ने अधिक आहे असं आहे. इज युअर इक्वेशन, दॅट्स ऑल. म्हणजे कसं माहिती आहे का? बुकची किंमत ही पेनच्या दुप्पट
आणि 5 अधिक असल्यामुळं याचा इक्वेशन आपण असं मांडलं. इट क्लिअर. जे इक्वेशन आपलं असं बनतं. ओके. आणि त्याला थोडंसं अजून मॅनिप्युलेट करायचं असेल तर काय बनतं, इकडे येतो आणि 2y ला आपण मायनस होतो आणि इकडे इज इक्वल टू 5. इट्स युअर इक्वेशन्स. समजलं. म्हणजे काय होतं, बुकची किंमत ही पेनच्या दुप्पट आणि 5 अधिक, म्हणजे द कॉस्ट ऑफ बुक इज 5 रुपीज मोर दॅन टॉईस ऑफ द कॉस्ट ऑफ पेन. म्हणजे पेनच्या डबल आणि 5 अधिक ही एका बुकची किंमत आहे आणि त्याचा सेटअप आपला असा होईल इक्वेशनचा. आणि त्याला रिअरेंज केल्यानंतर ही फायनली मिळेल. ह्या दोन्हीपैकी एक जरी लिहिलं तरी आपलं उत्तर हे करेक्ट येईल. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असावं. त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर आपल्या 10कडे, म्हणजे 10कडे. असे क्वेश्चन आल्यानंतर घाबरून जायचे नाही, त्याला चॅलेंजिंग म्हणून करायचं असतं. बरोबर आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला बेनिफिशियल असेल. समजलं. आता क्वेश्चन नंबर 10कडे वळूयात आपण. 10मध्ये काय दिलेला, हां, a/4 + b/3 = 4. सोल्युशन्स. a4 + b/3 = 4. राईट द स्टँडर्ड फॉर्म. राईट द इक्वेशन ऑफ स्टँडर्ड फॉर्म. बरोबर आहे. तर मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म करायचं असेल तर काय करणार, सेम. आता इथं स्टँडर्ड फॉर्म करायचा म्हणजे याला काय करायचं, म्हणजे बघा, याला क्रॉसनं मल्टिप्लिकेशन करायचं. 3a + 4a 4b. बघा, 3ने एला मल्टिप्लाय केलं, 4ने बीला, अपॉन 4 3 जा 12 = 4. बरोबर आहे. आता आलं किती, 4 इकडे डिवाइडमध्ये आहे, तिकडे गेलं तर काय होईल, मल्टिप्लिकेशनमध्ये. 3a + 4b = 4 × 12. 3a + 4b = 4. 12 4 जा 48. बस, इट्स युअर स्टँडर्ड फॉर्म. दॅट्स ऑल. हे एवढं इझी होतं क्वेश्चन नंबर 10. आय थिंक तुम्हाला ईच ऑफ 1 मार्कचे क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन खूप चांगल्या प्रकारे समजलं असावं. बाकीच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके.